नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तर आज आपण कृती पुस्तिकेमधील कान्याचे शब्द वाक्य वाचूया व लिहूया ही कृती पाहणार आहोत. तर पाहूया काय बघायचं आहे आज आपण. आज कानाचे शब्द वाक्य वाचूया व लिहूया पान नंबर 5 वर ही कृती आहे. तर आपण हे शब्द वाचायचे आहेत. हात, पाय, कान, दात, वाघ, रान, वानर, माकड, ससा, कावळा, झाड, विमान, गाय, बगळा आणि खटारा. तर पहा हे आकारांत शब्द आहेत मित्रांनो. तर हे शब्द तुम्ही पहिल्यांदा वाचून काढा. त्यानंतर ही वाक्य वाचा. पहा, हा माझा हात, हा माझा पाय आहे, हा माझा कान आहे. त्यानंतर पहा, हात पाय साफ कर, दात घास, साफ कर, राम राजा उराणात जा, वाघ बघा वानर बघा, ससा बघा हरिण बघा, राम ससा धर, राजा हरिण पकड. तर या पद्धतीने हे शब्द वाचून घ्या आणि त्यानंतर हे कान्याचे शब्द तुम्ही या ठिकाणी लिहून काढा. तर व्यवस्थित सुंदर अक्षरामध्ये म्हणत हे शब्द इथे लिहून काढा आणि त्यानंतर ही जी वाक्य आहेत ती खालच्या ओळीला या इथे लिहून काढा. तर ही सर्व वाक्ये आणि हे शब्द मोठ्याने वाचत सुंदर अक्षरामध्ये लिहून काढायचं आहे. आणि लिहिल्यानंतर तुम्हाला तुमचं पान असं दिसणार आहे मित्रांनो. बघा, व्यवस्थित ह्या अशा पद्धतीनं ही कृती व्यवस्थित सोडवा. त्यानंतर आपण गणिताकडे जाणार आहोत. तर गणितामध्ये पान नंबर 30 मध्ये कृती दिलेली आहे. पहा, तर कोणती कृती आहे मित्रांनो ती बघा पहिल्यांदा. तर काय आहे, काय दिलेलं आहे बघा, संख्या अक्षरात लिहूया. तर सुंदर अशी आगगाडी दिलेली आहे तुम्हाला आणि या आगगाडीमध्ये तुम्हाला सर्व संख्या अक्षरात लिहायच्या आहेत. पहा, म्हणजे जसंच्या तसं बघून अक्षरामध्ये लिहायचं आहे. तर कोणत्या संख्या आहेत, 1 2 3 4 5. तर ह्या संख्या तुम्हाला इथे 1 2 3 4 5 असं लिहायचं आहे. त्यानंतर 6 7 8 9 10 ह्या संख्या इथं आपल्याला ह्या आगगाडीच्या डब्यामध्ये लिहायच्या आहेत. समजलं. त्यानंतर पुढची कृती काय दिली आहे बघा त्याच पानावर. तर पुढची कृती दिलेली आहे. कोणती कृती आहे बघा, चित्र, अक्षर, अंक यांच्या जोड्या जुळवूया. पहा, तुम्हाला योग्य ठिकाणी बघा इथं किती चित्र आहेत, 2. मग 2 कुठं लिहिलेलं आहे, तर या ठिकाणी लिहिलेलं आहे. 2ला 2 जोडा म्हणजे चित्रांना अंक अक्षरामध्ये जोडलेले आहे आणि त्यानंतर इथं 2 अंकामध्ये कुठं आहे ते इथं जोडायचं आहे. अशा पद्धतीनं ही कृती पूर्ण करा आणि ही कृती तुम्हाला पूर्ण केल्यानंतर अशी दिसणार आहे मित्रांनो. पहा, या पद्धतीनं तुम्ही ही कृती पूर्ण करायची आहे. आता आपल्या पान नंबर 30 वरील आणि पान नंबर 5 वरील मराठी आणि गणितच्या कृती पूर्ण झालेल्या आहेत. पुढच्या कृती आपण पुढील आठवड्यामध्ये पुढील भागामध्ये व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.